नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आता आपण पालनपूर पास करून हॉटेलला थांबलो होतो, कारण 6-6:30 वाजले होते. गाडी साफसफाई करून घेतली, हे बघू शकता. गाडी साफसफाई करून घेतली, आता फ्रेश वगैरे झालो आहोत आपण. तर आता एक कप चहा घ्यायचा आणि दिवागरबत्ती करायचा आणि पुढच्या प्रवासासाठी निघायचं. तर मित्रांनो बघू शकता, फायनली आपण मैसाण्यामध्ये आलेलो आहोत. पण आता नो एंट्री आहे. आता वाजले 8:30. त्यामुळं आपण आता 10 नंतरच मैसाणी एंट्री आहे. त्यासाठी आपण तो 10 पदर इथं थांबायचा आहे. 10 वाजता नो एंट्री उघडली की आपण पुढच्या प्रवासासाठी जायचं आहे. मित्रांनो हे बघू शकता, हा पुढे चौक आहे ना, या चौकाच्या पुढे जायला आपण नो एंट्री आहे. तर तिथून पुढं मैसाना सिटी चालू होत्या, त्यामुळे आपण तिथून पुढे जायला नो एंट्री आहे. ती पण गाडी आहे बघा, पंजाब पासिंग गाडी आहे. ती पण गाडी नो एंट्रीमुळे थांबलेली आहे आणि ही पण गाडी मुंबई किंवा सुरतसाठी चाललेली आहे. तर हे बघू शकता. हे बघू शकता मित्रांनो, ही आपली गाडी. आणि मित्रांनो आपल्या गाडीचं ड्रायव्हर साईडचं पार्किंगचा एक पॉईंट गेलेला आहे. तो पॉईंट पण आपण घालून घेतला पाहिजे. व उद्या आपण कुठल्या तर हॉटेलवरती थांबलो की मिस्त्री करून येतो, पाणी घालून घेऊया. तर फायनली मित्रांनो आपण 10:10 आपण इथं आज सोडलेला आहे. तर आता आपण निघालो आहोत. हे बघू शकता, आपण मैसानामध्ये आज एंट्री केलेलं आहे. गाडीचा मित्रांनो सिग्नल अडकून राहिला होता, आत्ता बंद झालाय बघा. बरोबर 4 किलोमीटर सिग्नल गाडीचा अडकून राहिला होता, आत्ता सिग्नल बंद झाला. मित्रांनो हे बघू शकता, मैसाना सिटी. एअर हॉर्न मित्रांनो बंद केलेला आहे, कारण सिटीला एअर हॉर्न वाजवायला आपल्याला परवानगी नाही. कारण आत्ताच नो एंट्री उघडल्या, त्यामुळे आपण एअर हॉर्न वापरू शकत नाही. त्यामुळे आपण टी हॉर्न चालू केलेला आहे. मित्रांनो भेटू आपण सिटी पास करून. फायनली मित्रांनो आपण मैसाना पास करून थांबलो होतो चहा घेण्यासाठी. मस्त चहा घेऊया आणि आपल्या पुढच्या प्रवासासाठी. चला मित्रांनो, चहा घेऊन गेली आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तरी बघू का मित्रांनो, चहा घेण्यासाठी थांबलो होतो. पुढचं काम करायचं पण रोड थोडा खराब आहे. चहा घेऊन घर जाऊया. चहा करत झालो. मित्रांनो चहा घेऊया. मित्रांनो बघू शकता, मी मित्रासोबत चहा प्यायला लावली. मित्र पण कप घेऊन बसलाय बघा चहा प्यायला. कसा वाटला मित्र आपला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. चला चहा पिऊन जाऊया आणि भेटू पुढे. मित्रांनो आपण चहा घेऊन निघालो होतो. चहा घेऊन आपण बाहेर पडलेलो होतो.
काम असल्यामुळे जरा गाडी बघून नाहीतर टायर पडण्याची शक्यता आहे. बाकी तर काही विषय नाही. ट्रॉफिकला पण बाहेर पडलेलो आहे. आता अहमदाबादला जायचं तर ट्रॉफिक पूर्ण क्लिअर होते, त्यामुळे ट्रॉफिकचा आपला विषय येत नाही. आता मग आपण अहमदाबाद जायला आपल्याला किती 1.5 ते 2 तास पाहिजे. तो पूर्ण ट्रॉफिक आपलं क्लिअर होते. सकाळी 3 पातूर सुरतमध्ये, पाठी 3 पातूर सुरतमध्ये पोहोचून कंटिन्यू गेलो होतो. गोवाचं पुढं कसं प्रोग्राम आपला बनतो इथे, त्यानंतर ठरवू जायचं का 2 तास झोपून जायचं. ते जरा चहा घेतलेला तोंडा जरा फ्रेश पण आला. थोडा मला हे झालं पण तिथे तास दिवसात थांबलो होतो ना, त्यामुळं असं बसून कथा जाणं होता. चहा घेतलं जरा फ्रेश वाटतं. चला मित्रांनो, भेटू आपण आता अहमदाबादमध्ये. तर मित्रांनो, हे बघू शकता आपण अहमदाबादला आलेलो आहे आणि अहमदाबादला ट्रॉफिक फुल जाम आहे. नरोडा ब्रिजपासून आपण लेफ्ट मारायचं आहे एक्सप्रेससाठी. ट्रॉफिक फुल जाम आहे. अर्धा तास झाला येऊन थांबलो येतो. ट्रॉफिक काय हलायचं नाव घेणार. ट्रॉफिक एकदम फुल जाम आहे. पुढं रोडचं काम चालू असल्यामुळं ट्रॉफिक जाम झालं आहे. आता बघू किती वेळ लागतो ट्रॉफिक आणायला. तर मित्रांनो, फायनली आपण ट्रॉफिकमधून बाहेर पडलेलो आहोत आणि आता आपण लागलेलं आहे बडोदा एक्सप्रेसला. रिंग रोडला जेवण भेटलं. रिंग रोडला जेवण घेतलं होतं कारण आता वाजले 2:30. पुढं आपण जेवण भेटणार नाही म्हटलं. 2 वाजता आलो होतो रिंग रोडपाशी. रिंग रोडला आलो, पहिला जेवण घेतलं आणि आता एक्सप्रेसला गाडी चढवलेली आहे. बघू आता पतून चालायचं ते झोपच्या हिशोबावर. झोप कुठे येत्या, कारण सकाळी 11 वाजता गाडी चालवाय बसली. कंटिन्यू आलो आहे. अशी तेवढंच 1 तासभर थांबलो. एंट्री पाठीमाग मैदानाची तेवढंच, कुठेही ब्रेक घेतला नव्हता. बघू आता तो जात जवळ ढकलीत न्यायचं. एक्सप्रेस पण पूर्ण मोकळा आहे, एवढी अशी गर्दी नाही. तर मित्रांनो, फायनली आपण लागलेलो आहे बडोदा एक्सप्रेसला. आता वाजले आता 2:30. गोवाचा झोप पुढे त्या झोप तिथं 2 तास झोपायचं. मग आपल्या पुढच्या प्रवासासाठी जायचं. कारण काल रात्री फॅन बंद पडल्यामुळं अजिबात झोप झाल्या नाही. रात्रभर असं जागून काढलं आहे. रात्रभर मच्छरांनी एवढा हाल बेकार केले की नाही फॅन बंद पडल्यामुळं. आज दुपारी पहिला फॅन नवा गाठला आहे, बघू शकता. दुपारी पहिला नवीन फॅन गाठला आहे, फॅन खराब झाल्यामुळे. त्यामुळे बघू आता जिथं झोपीन होता एक्सप्रेसला. एक्सप्रेस नंतर झोपली जातो झोपायचं. बाकीचं प्रवास नंतर 2 तास झोपून पाहिजे.
मित्रांनो फायनली आपला एक्सप्रेस संपलेला आहे, म्हणजे 1-2 किलोमीटर राहिलं एक्सप्रेस संपायला. आणि टोलनाच्या पाठीमागं इथं इंडियाचा पंप आहे आणि इंडियाच्या पंपामध्ये आपल्याला झोपण्यासाठी सोय आहे, पार्किंग दिली, वॉचमॅन वगैरे आहे. त्यामुळे पंपात लावली. आता वाजले 4:30, 2 तास झोपायचं, कारण हलक्या हलकी आपण झोपायला लागली होती. त्यामुळे आता झोपायचं 2 तास, काय होतं पुढे जायचं. तर भेटू सकाळी उठल्यानंतर. गुड नाईट. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपण सकाळी 4:30 वाजता झोपलो होतो आणि आता आपण 9:30ला उठलो मित्रांनो. 2 तास म्हणजे 4 ते 5 तास आपण झोप झालेली आहे. कारण सकाळी वॉचमॅनला आपण उठवलंच नाही. वॉचमॅनला बोललो होतो की मला 4 वाजता उठवा, 7ला मला उठवा. मग वॉचमॅनने काय मला उठवलंच नाही. त्यामुळे 9, 9:30 वाजले. आता आपण उठून फ्रेश बिल होऊन गाडी साफ करून अगरबत्ती लावून मग आता निघालो आहोत. तर एक्सप्रेस सप्लाय आपल्याला राहिले फक्त 2 किलोमीटर. एक्सप्रेस सप्लाय की टोलला गेलो आणि चहा वगैरे घ्यायचं आणि आपण पुढच्या प्रवासासाठी जायचं. तर मित्रांनो फायनली आपण पोचलेलो आहोत कंपनीमध्ये. भरपूर गाड्या आहेत, गाड्या इथे पार्किंग केलेलं आहे, पण आपल्याच पुढं गाड्या भरपूर आहेत. त्यामुळं आज काय लोडिंग होणार नाही, लोडिंग उद्याच होणार आहे, कारण गाड्या भरपूर आहेत. त्यामुळं बघू आता कसं काय होतं आहे ते, कारण गाड्या खूप आहेत. हे बघू शकता पाठीमागं पार्किंग फुल भरलेलं आहे. मग गाडी आता उद्या सकाळी, आज काय लोडिंग गाडी होणार नाही मित्रांनो. बघू आता कसं काय होतं, तुम्हाला अपडेट देत राहीन मी.